वळूयात पुढच्या बातमीकडे। एक खासदार बोलतो मी 5 खून केले, इतकं बोलूनही चौकशी होत नाही। संजय दिना पाटीलच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया। एक खासदार बोलतो मी 5 खून केले, बॉम्ब फोडेन। एखादा गँगस्टर बोलणार नाही, ते खासदार बोलतोय। इतकं बोलूनही कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही। दरम्यान पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत असे उपमुख्यमंत्री शिंदेंनी संजय दिना पाटीलचे कान टोचल्याची माहिती समोर येते। महायुतीमध्ये असे प्रकार व्हायला नकोत असं फडणवीसांकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं। त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान संजय दिना पाटीलच्या विषयी आता सगळ्यांनी हा विषय थांबवणं गरजेचं असल्याचं उदय सामंत म्हणतात। दरम्यान शिंदेंनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत। तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, बोलताना सर्वांनी भान ठेवा। ठीक आहे, काय गैरसमजुतीतून काही ते झालेलं आहे, ते कोणत्या तणावात असेल माहित नाही, पण तो हे असं बरोबर नाही, चांगलं नाही। पत्रकारांना शिवीगाळ करणं याचं समर्थन कोणीही करू शकणार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना काल ताकीद दिली, त्यांना समज दिली, त्यांना माफी मागण्याच्या संदर्भात त्या सूचना केलेल्या आहेत। मला असं वाटतं की हा विषय आता इथं संपवला पाहिजे। संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे। संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे। संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही। माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही। तर शिंदेंनी संजय पाटीलचे कान टोचल्याची ही माहिती आता समोर येते। एकूणच महायुतीमध्ये असे प्रकार व्हायला नको अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांनीही दिली आणि त्यांनी नाराजीही व्यक्त केली अशी ही माहिती समोर येते। तर संजय दिना पाटीलचा विषय सगळ्यांनी थांबवणं गरजेचं असल्याचं दुसरीकडे उदय सामंत म्हणाले।